पोलीस शिपाई भरती 2024-25साठी पण मुंबई शहर पोलीस भरतीसाठी आपण फायनल कटऑफ बघू. आपण अंदाजित फायनल कटऑफ काढू आपण आता, त्याविषयी एक्सप्लेनेशन करतो. आता मी मुंबई शहरला 1062 जागा वाढल्या. आधी जागा 2500 होत्या, त्यानंतर जागा झाल्यात 3521 जागा. सुधारित जागा वाढल्यामुळे कटऑफमध्ये जास्त जागा आणि ग्राउंडचा कटऑफ खूप जास्त लागलेला आहे. त्यामुळे 38-40 वाले जे ओपनचे मुलं होते, जे OBCचे मुलं होते, जे हुशार मुलं होते पण त्यांना 1-2 मार्क कमी पडले होते ग्राउंडला, अशा मुलांचा लिस्टमधून नाव बाहेर निघले. त्यामुळं फक्त जास्त ग्राउंडवाले मुले आहेत पेपरसाठी. तसेच ओपनला 297 जागा आहे. मुलींसाठी ओपनला 296 जागा आहेत. EWSसाठी 103 जागा आहेत मुलांना. महिलांसाठी 106 जागा आहेत. SCBसाठी 103. हिमा OBCसाठी 203 जागा आहेत. जागा भरपूर आहेत आणि पेपरला मुलं कमी घेतले ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा. 38 ओपनचे 40 मार्कवाले मुलं बाहेर निघले आहेत. त्यामुळं कटऑफ बघू आपण एक्सपेक्टेड. मुंबई पोलीस शिपाई 2024-25साठी 2,59,185 मुलं मुली आणि तृतीयपंथी अर्ज आले होते. ते 12 तारखेला पेपर झाला. त्यात आपण ग्राउंडचा कटऑफ बघू. ग्राउंडच्या कटऑफमध्ये तसे जास्त मुलं घ्यायला पाहिजे होते, यांनी कमी मुलं घेतले. मागच्या वर्षीपेक्षा याने करेक्ट 10 मुलं घेतले, त्यापेक्षा जास्त मुलं घेतले नाही. त्यामध्ये ओपनचे घेतले 11,407 मुलं. ओपनसाठी 987 जागा आहे, दोन्ही मिळून महिला आणि पुरुष. EWSसाठी 1645, SCBसाठी 3112, OBCसाठी 669 जागा. म्हणजे इथं 6,355 मुलं घेतले. SCBसाठी 70 जागा 630. इथं बघा त्यांनी मुलं 700 मुलं तरी घ्यायला पाहिजे एका 10 इथं मुलं कमी घेतले. OBCत बी कमी घेतले. 6,690 मुलं घ्यायला पाहिजे होते, तर यांनी कमी घेतले. 6,355 मुलं घेतले. म्हणजे कुठं कमी जास्त मुलं घेतले. ह्या वर्षी त्यांनी परफेक्ट 10 मुलं घेतले. त्यामुळे जो मुलगा ज्याला ओपनच्या मुलाला ज्याला 40, 41, 42 मार्क्स होते, असे मुलं जे हुशार आहे पण काही कारणास्तव ग्राउंडला कमी मार्क्स पडले, शूटला 2 मार्क गेले, ते असे बाहेर राहिले. जे हुशार मुलं आहेत त्यांनी जर 40 मिनिट लागला असतं तर चांगले हुशार मुलं आले असते, त्यांनी पेपर जास्त मारला असता आणि जास्त मुलं झाले असते. इथं OBCचं बी 38वाला मुलं भरपूर बाहेर पडले आहेत. त्यामुळे कटऑफ जास्त लागेल, पण एवढा बी जास्त लागणार नाही. जागा बी 1000 वाढलेल्या आहेत. का मुलांना काहींना 48 मार्क आहेत. 47 आणि 48 वाले खूप कमी मुलं आहे. 45 आणि 43 वाले जास्त मुलं आहेत. आपण जर बघितलं लिस्टमध्ये तर 45 आणि 43 वाले जास्त मुलं आहेत. जास्तीत जास्त करून 43 वाले जास्त मुलं आहेत. हे कालचंच अपडेट आहे. मुंबई पोलीस शिपाईचे 18/4/2026चं अपडेट आहे. लेखी परीक्षेमध्ये ज्यांनी काही मुलांनी 14 तारखेपर्यंत आक्षेप करायचा, जे काही प्रॉब्लेम असले प्रश्नामध्ये, त्यांचा जो काही प्रॉब्लेम ते आपल्याला सांगायचं होतं त्यांना, त्याचं त्यांनी उत्तर दिलं आहे. एकच प्रश्नाचा प्रॉब्लेम आहे, त्या प्रश्नाचे मार्क सगळ्यांना दिले आहेत. 96 तो मराठीचा प्रश्न आहे, त्यातले मग त्यांनी खाली दिलेलं अपडेट. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांचे आक्षेपार्थ तथ्य आढळून आले नाहीत, त्या उमेदवारांचे आक्षेप दप्तरी दाखल करण्यात आले असून लेखी परीक्षेचे गुण लवकरच मुंबई पोलीस संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे आता लेखी परीक्षेचे लवकरच मार्क्स येतील 2-4 दिवसात. तरी आपण आता एक्सपेक्टेड म्हणजे मुलांचे मार्क्स आणि जागा बघून मी अंदाजित मेरिट काढलेले आहे, ते बघू आपण पुढील प्रमाणे. आता मी याच्यावरून कॅल्क्युलेशन करून निष्कर्ष काढले आहे, अंदाजित मेरिट काढले आहे 2000 मुंबई पोलीस शिपाईसाठी. आपण बघू. यापेक्षा जर तुम्हाला 1-2 मार्क जास्त असेल तर तुमचं कन्फर्म काम समजून जा तुम्ही, त्यात काही बदल होणार नाही. ओपनचं मेरिट पुरुषांसाठी 132 किंवा 134 यामध्ये लागून जाईल. तुम्हाला जर 134 मार्क असले तर तुमचं कन्फर्म काम होऊन जाईल 133-132वर. महिलांसाठी 122 ते 124 मध्ये मेरिट लागून जाईल. OBCसाठी 128 ते 130
OBCचं मेरिट याच्यात 1 मार्क कमी होऊ शकतो, कमी जास्त होईल 1-2 मार्क्स, पण जास्त कमी जास्त होणार नाही. महिलांसाठी 116 ते 118, SC-BC 126 ते 128 आणि महिला 115 ते 117. या मार्कांपेक्षा तुम्हाला जर 1-2 मार्क जास्त असेल तर तुमचे काम होऊन जाईल. 127-28 असेल तर SC-BCसाठी मुलासाठी तर तिचं काम कन्फर्म होऊन जाईल. SC साठी 126 ते 128, महिलांसाठी 113 ते 115. SCचं कट ऑफ थोडा यापेक्षा कमी लागेल, 125-26 वाल्याचं बी काम होऊन जाईल. STचं ह्या वर्षी आपण भरपूर जिल्ह्यांचे मेरिट पाहिले. STचं मेरिट आता भरपूर वाढले आहे, खूप जास्त लागत आहे मेरिट. त्यासाठी मुलांसाठी मार्क्स पाहिजे 125 ते 127 पर्यंत, मुलींसाठी 114 ते 116. विजयसाठी मुलांना 129 ते 131 मार्क्स पाहिजे. हे कट ऑफ ओपनच्या खालोखालच लागतो 1-2 मार्क, आणि मुलींसाठी 114 ते 115. NT-B 128 ते 130, हा बी कट ऑफ NT-B, NTC आणि NTD हे कट ऑफ मेरिट ओपनच्या मेरिटपेक्षा 1 ते 2 मार्क कमी असतात फक्त. म्हणजे NT-B साठी 128 ते 130 आणि मुलींसाठी 115 ते 116. NTC साठी 129 ते 131, मुलींसाठी 116 ते 118. NT-D 130 ते 131, मुलींसाठी 118 ते 120. EWचा कट ऑफ खूप कमी लागत आहे, पण मुंबईला खूप फॉर्म आलेला आहे EWचे बी, भरपूर मुलांचा आलेला आहे. त्यामुळे कट ऑफ 120 ते 121 आणि मुलींचा कट ऑफ 96 ते 101. SBC 125 ते 127 आणि मुलींसाठी 115 ते 116. यामध्ये ओपन प्रोजेक्ट, बाकीचे ज्या होमगार्ड, बाकीचे ज्या अंशकालीनच्या जागा ओपनला दिल्या जातात, ज्या कास्टच्या त्या कास्टला. बाकी जे होमगार्ड प्रोजेक्ट हे मुलांना याच्या इथून पुढे खाली 4-5 मार्क कमी मेरिट तुम्ही धरून चला. आणि हा आता जेव्हा फायनल मार्क्स येतील तेव्हा आपण फिक्स कन्फर्म कट ऑफ काढू आपण. आता हे अंदाजित कट ऑफ आहे.